जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अर्हन स्टडी फॉरममध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विभाग या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही विविध पदांसाठी परीक्षा दिली होती। त्याचा निकालसुद्धा स्टेप बाय स्टेप पूर्ण लागलेला आहे। काही जे पद आहेत त्यांचा निकाल अजून बाकी आहे, परंतु भरपूर विभागातील जे आहेत त्यांचे निकाल लागलेले आहेत। त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा चालू आहे। काही विद्यार्थ्यांना याबद्दल माहिती नसेल तर त्या विद्यार्थ्यांना अंतिम संधी देण्यात आलेली आहे। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हालाही समजेल की आदिवासी विभाग पद भरतीमध्ये विद्यार्थी अंतिम जे दस्तावेज तपासणी आहे त्याची लास्ट डेट काय आहे किंवा तुम्ही गैरहजर विद्यार्थी का आहेत त्या संपूर्ण गोष्टीचा आपण इथे आढावा घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीच्या अपडेट्स आहेत त्या तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील। आता हे बघा विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विभाग भरती 2024 जाहीर सूचना। अप्पर आयुक्त आदिवासी विभाग ठाणे विभागातील खालील जे पद होते त्यांनी यापूर्वी आलेली संधी जी होती संशोधक सहाय्यकसाठी 19/6/2025 दिली होती। आता अंतिम संधी त्यांनी दिली आहे ती आहे तुमची 30/6/2025। कागदपत्र किंवा दस्तावेज पडताळणीकरिता त्यांनी अंतिम संधी जी आहे ती तुम्हाला दिलेली आहे। सोबत जोडलेल्या जे डॉक्युमेंट आहेत त्याची पूर्तता तुम्ही करायची आहे किंवा ती डॉक्युमेंट तुम्ही 11 वाजता 30/6/2025 रोजी जे आहे ते तुम्ही अप्पर आयुक्त आदिवासी विभाग ठाणे महानगर टेलिफोन निगम लिमिटेड, वांगडे इस्टेट, रोड नंबर 16, ठाणे पश्चिम या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। कोणकोणते डॉक्युमेंट आहेत ते तुम्ही इथं पाहू शकतात। अगोदरही मी तुम्हाला सांगितलं होतं कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, त्याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती जी आहे ती तुम्हाला दिलेली आहे। हे बघा, हे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांनी इथं पोहोचायचं आहे। 2 विद्यार्थी आहेत। कागदपत्र अनुपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची यादी, हे 2 विद्यार्थी आहेत जे SCचे आहेत आणि SCBCचे आहेत। त्या विद्यार्थ्यांनी तिथं जायचं आहे। ते विद्यार्थी जर नाही गेले तर वेटिंगवाले विद्यार्थ्यांना जे आहेत ते तिथं वेळ किंवा वेटिंगवाल्या विद्यार्थ्यांना चान्स जो आहे तो मिळू शकतो। अजून एक पद आहे ते आहे तुमचं अधीक्षक पुरुष, ते सुद्धा आदिवासी विभाग ठाण्याचंच आहे। यापूर्वी संधी देण्यात आली होती 18/6/2025 रोजी। ही संधीसुद्धा तुम्हाला 30/6/2025 रोजी मिळाली आहे। तोच तुमचा पत्ता आहे, तिथं विद्यार्थ्यांनी जायचं आहे। सोबत डॉक्युमेंट कोणकोणते घेऊन जायचे तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर आपला व्हिडिओ जो आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्यायचा आहे। हे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी इथं गैरहजर आहेत। या विद्यार्थ्यांनी SC आहे, ST आहे, OBC आहे, ओपन आहे, भरपूर विद्यार्थी जे आहेत ते इथं गैरहजर आहेत। काही विद्यार्थ्यांना चान्स जो आहे तो वेटिंगमार्फत मिळू शकतो, परंतु आता हे विद्यार्थी जे आहेत ते 15 विद्यार्थी आहेत। त्या विद्यार्थ्यांनी तिथं जाऊन जर त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं नाही तर त्यांची हाताची पोच जी आहे ती जाऊ शकते। चला विद्यार्थ्यांनो, अजून जर काही आदिवासी विभाग पदभरतीबद्दल काही अपडेट आली तर मी ती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल। आता मी तुमची रजा घेतो। जय हिंद।